फौजीने किराणा आणून ठेवलेला होता. म्हटलं चला भरून ठेवा भरण्यामध्ये. सकाळी उठल्यावर तेच काम केलं. नंतर फ्रेश वगैरे झाली, कोमट पाणी केलं आणि 2 ग्लास कोमट पाणी पिलं. आता हे पाणी वगैरे तर पिलं निवांत. पण एवढा पसारा होता ना घरामध्ये की बस, म्हटलं आता हे आपल्यालाच आवरायचं आहे. त्यानंतर बघू शकता हे पसारा किती आहे. आणि माझ्यासोबत तर सकाळी बाबू पण उठला. म्हटलं चला आता पाणी वगैरे पिऊन घेतलं, आता हे आवरायचं. त्यानंतर हे आवरायला घेतलं. भांडे घासायचं तसा खूपच कंटाळा येतो, पण म्हटलं उपवास आहे तर आधी पहिले साबुदाणा भिजत घालूया, नंतर बाकीचे कामं होईपर्यंत तो भिजून जाईल. त्यानंतर भांडे वगैरे घासले आणि कितीही साफसफाई करा तरी सारखंच होतं. मला तर खूपच कंटाळा येतो. नंतर आंघोळ वगैरे केली. म्हटलं आता घरातली साफसफाई पण केली, ती कचरा फेकला, आंघोळ केली. त्यानंतर म्हटलं थोडंसं स्किन केअर, फक्त मॉइश्चरायझर आणि सनक्रीम, बाकी तर काहीच नाही यूज करत मी. प्रवासामध्ये खूपच स्किन हे झाली, पण आता म्हटलं आता आपल्या घरी आलं तर काळजी घ्या. त्यानंतर फराळ केलं. माझी पूजा पण राहिली, पण निवांत करते म्हटलं आज. आधी फराळ वगैरे करून घेतला. बाबूने पण आज पोटभर साबुदाणा खाल्ला. नंतर तो झोपायचं म्हणत होता. पोटभर खाल्ल्यानंतर मग त्याला झोका केला. झोक्यामध्ये झोपवलं. याला झोपायला आता जास्त टाईम नाही लागत, झोपून जातो. त्यानंतर कपडे मशीनमध्ये टाकले आणि बहिणाबाईची आंघोळ झाली होती तर तिनं मशीन लावून दिली होती. मग नंतर कपडे सुकवायला टाकले बाहेर. वातावरण किती छान आहे बघू शकता तुम्ही. आणि असं वातावरण मला खूप आवडते. जेवण म्हणजे फराळ करून अर्धा तास झाला होता. ग्रीन टी वगैरे घेतली. चला, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.